रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 5 जानेवारी 2026. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 64वा दिवस आहे आणि आम्ही आहोत आता आवली घाट या ठिकाणी. तर निघालेला आहोत सकाळच्या आता 6:30 वाजलेले आहेत. तर चला बघू निघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळ सकाळी शिवजी यांचं दर्शन. नर्मदे हर. सकाळी 6 वाजता निघलो, 6:30 वाजले होते आणि पुढे चालून आल्यानंतर आपल्याला हे गांजीत गाव लागलेलं आहे. आणि इथली घराची पद्धत जर बघितली सारवण्याची खूप सुंदर आहे. हे बघा किती प्रसन्न वाटते. नर्मदे हर. सकाळचं वातावरण आहे. कालपेक्षा थंडीचं प्रमाण जे आहे ते आज थोडंसं कमी आहे, कारण गावाच्या शेतातून जर जायचं म्हटलं तर सॉरी अजूनही थंडी लागते, पण आजूबाजूला शेती दिसली नाही अजून. रांगोळ्या बघा खूप सुंदर काढलेल्या आहेत. नर्मदे हर. प्रत्येक घरापुढे रांगोळी. नर्मदे हर. सकाळ सकाळी प्रत्येकाच्या घरांमध्ये देवाचीही गाणी लावलेली आहेत, भक्तिगीते. नर्मदे हर. आज हवा सुटली. गांजीत मध्ये संत सेवा आश्रम आहे. तर या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत. तर परिक्रमावासींना सकाळ सकाळी बालभोग दिलेला आहे. नर्मदे हर. भोग मध्ये आहे चिवडा आणि गुळ. परिक्रमावासी मस्त पैकी बसून सकाळ सकाळी त्याचा आनंद घेत आहेत. नर्मदे हर. नर्मदे. बालभोग घेतला आणि निघालेला आहोत पुढच्या मार्गाकडे. तर आज आम्हाला जायचं आहे बुधनी या ठिकाणी. नर्मदा मैयाचा किनारा आहे तिथे. तर चला निघूयात. तर आम्ही थोडंसं पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर एक रस्ता लागला खाली उतरण्याचा. तर इथे उतरलो तर लागलेले आहे आपल्याला नर्मदा मैया. ते हर. मैयाच आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. मैया इकडे आहेत. नाही हाच रस्ता आहे आई. नर्मदे हर. क्रमावासी सकाळी सकाळी मैयाच्या किनाऱ्यावरून चाललेले आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि इकडे शेजारीच आहेत मैया. नर्मदा मैयाचे हे सकाळचे दर्शन आहे. खूप सुंदर असं वाटतंय सकाळ सकाळी चालताना. माई आहे सोबत, नर्मदा माई. आणि मैयाला बघून परिक्रमावासी चाललेले आहेत आणि अशी पगदंडी वाट आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळी आता पुढे आल्यानंतर वरती चढायचं आहे आणि परिक्रमावासी एका पाठीमागून एक चाललेले आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. माईचा किनारा सोडून आम्ही आता वरती निघणार आहोत रस्त्याने. तर इथे कुटिया आहे. परिक्रमावासियांसाठी चाय प्रसादीची सेवा आहे. परिक्रमावासियांनी चाय प्रसादी घेतली आणि पुढच्या मार्गाला निघालेले आहेत. नर्मदे. नर्मदे हर. परिक्रमावासियांनी चाय प्रसादी घेतली आणि पुढे निघालेलो आहोत. किनारी चालताना हवा येत होती, थोडीशी थंडी लागत होती, पण त्यापेक्षाही पुढे जर आलोय गावात अजून थंडीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. नर्मदे हर. आत आल्यानंतर 3 रस्ते लागलेले आहेत. इकडे एक आहे, समोर एक आहे आणि उजव्या हाताला आहे. तर मार्ग समजावा म्हणून इथे मंदिराच्या समोर एक पाटी लावलेली आहे, मा नर्मदा परिक्रमा मार्ग. त्याच्या आधारानुसार आम्ही पुढे निघलेलो आहोत. गाव कोणतंही माहीत नाही. नर्मदे हर. आल्यानंतर अजूनही 2 रस्ते लागले होते.
पुन्हा इथे लाईटीचा हा खांब आहे. या खांबावरती परिक्रमा मार्ग असं लिहिलेलं आहे. प्रत्येक गावागावामध्ये परिक्रमावास्यांच्या जाणाऱ्या मार्गासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. पुढे पण लिहिलेलं आहे नर्मदा परिक्रमा मार्ग. तर आम्ही आता आहोत पथोडा गावामध्ये. मला मागाशी गावाचं नाव सांगता आलं नाही. पथोडा गाव. इथले अंगण खूप सुंदर आहे. मावशी अंगण किती छान आहेत ना. खूप छान वाटतंय. किती प्रसन्न वाटतं. बसले घर मस्त किती छान वाटतं. प्रसन्न वाटतं एकदम है ना. हा चालताना आपल्याला बघायला किती मस्त वाटते. आपलं चालायचं सुद्धा विसरून जातो बघता बघता. छान सजवलं. पुढे चारुआ गाव आहे 1.5 किलोमीटर अंतरावरती. नर्मदे हर. नाही ते पाटे लिहिलेत ना. चारुआ गाव 1.5 किलोमीटर. थोडा गावाच्या बाहेर पडलो तितक्यात एक मैया आलेल्या आहेत परिक्रमावास्यांना पाणी घेऊन सकाळी सकाळी पिण्यासाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. थंडीचं प्रमाण जास्त वाढलंय म्हणून इकडं गायच्या पिल्लाला स्वेटर घातलाय. चादर बांधून दिली. ठंड लग रही उसको. इथे पण बघा म्हशीच्या पिल्लाला घातले. आम्ही आता आलेलो आहोत जहाजपूर या गावामध्ये. हे बघा पिल्लू. नर्मदे हर. नर्मदे हर. जहाजपूर गाव. सकाळी सकाळी खूप थंडी आहे त्याच्यामुळे गावकऱ्यांनी काही शेकोटी केली. काय आतमध्ये बसलेले आहेत. इथे अन्नक्षेत्र आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. जहाजपूर. आल्यानंतर आम्ही एका ठिकाणी विश्रांतीला बसलेलो आहोत आणि आता 10:30-11 वाजलेले आहेत. थंडीचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. पाय दुखत होते ना. अजून 9 किलोमीटर आम्हाला जायचं आहे भोजन प्रसादीसाठी. इथे परिक्रमावासी बसलेले आहेत, विश्रांती करतायत. थोडंसं पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर या ठिकाणी बाबाजींनी चायप्रसादीसाठी परिक्रमावास्यांना थांबवलं आणि त्याच्यासोबत इथे शेकोटी आहे. तर सहज गप्पा मारता मारता आपल्यासोबत बाबा आहेत बुलढाण्याचे. बाबा आपलं नाव? कडुबा पाटील पवार. आणि त्यांच्यासमोर त्यांची भाची आहेत. बाबा तुमचं नाव? मी सेवानिवृत्त सुभेदार मेजर हरिभक्त परायण प्रकाश महाराज राजपूत, आणि बुलढाणा जिल्हा. बाबांचं वय किती बाबा? 83. 83. मग एवढ्या वयात परिक्रमा होती? सगळ्याच्या पुढे त्रास काय? गोळी बी कडक एकदम. गोळी नाही घेतली? पुढे काही लावेल बी नाही, काहीच नाही. बाबांची तब्येत एकदम कडक आहे बिलकुल. ते आमच्या समोर चालतात अजूनही आमच्या समोर चालतात ते. आणि त्यांनी कुठलीही गोळी घेतली नाही, त्यांना कुठलाही आजार नाही, काही नाही. बीपी नाही, शुगर नाही, काय नाही. स्वस्थ प्रकृती आहे त्यांची. काही चालताना त्रास होतो, पाय वगैरे दुखतात? काहीच नाही. मैयाचा काय अनुभव साक्षात्कार आतापर्यंत? अनुभव फक्त रात्रंदिवस सोबतच आहे अंतःकरणात. वा.
क्या बात. जोपर्यंत मैयाचं दर्शन घडत नव्हतं तोपर्यंत असं दातही नाही पडले ना बाबा. नाही आहेत ना दात, सगळे दात चला होते. 83. आईचं दूध चांगलं होतं. खरं व्हिटॅमिन आईच्या दुधातून मिळालं ते आता कायम टिकू राहिला. आमच्या वडिलांचे बालमित्र आहेत, वडिलांचे वडिलांचे बालमित्र आहेत. चांगले. नर्मदे हर. नर्मदे हर. झालेलं त्यावेळेला हा? HSC माझ्या काळात त्यावेळेला ते HSC झालेले आहेत. 12वी झालेली तेव्हाच्या काळात. किती साली झाली बाबा 12वी तुमची? मी 61. 61 मध्ये 12वी. मध्ये. आणि मग जॉब? नाही नाही, भरपूर आहे ना घरी सगळं श्रीमंती आहे, घरी श्रीमंती खूप आहे ना. चांगलं आहे सर. आता माझ्याकडे 3 4 व्हीलर आहे. अरे वा. 2 साडेकर शेती मुलं आहे आहेत. एक त्यांच्याकडे. मोठं दुकान आहे प्लायवूड म्हणून, माऊली प्लायवूड म्हणून 60% शेती शहरामध्ये त्यांच्याकडे. प्रसिद्ध दुकान आहे. शेतकरी पॉवर. शेतकरी बाबा. हा माझ्याकडे 50 एकर जमीन आहे. आता हा, सध्या- सगळं चांगलं आहे. सध्या परिक्रमाला घरचे म्हणले नाही का एवढं वय झाले? हा, ही कोणाला सांगितलं नाही. हा हा पत्नी वारली 26 ऑगस्टला हा आणि नंतर मग अयोध्या केली. हा मी BJPचा कार्यकर्ता आहे, हा. संघाचं काम करतो आणि विश्व हिंदू परिषदेचं काम करतो. विश्व हिंदू परिषदेला अयोध्येला मी जवळजवळ 25 ते 30 आपले भिल्ल घराण्यातली मंडळी त्यांनी स्थलांतर केलं होतं. म्हणजे दुसरा धर्म स्वीकारत होते ते, परंतु आपल्या धर्मात त्यांना आणण्यासाठी आम्ही अयोध्येला घेऊन गेलो हा. आणि त्यांची पूर्ण तिथं जाऊन सगळ्या विधीप्रमाणे त्यांनी आपल्या हिंदू धर्मात कबूल केलं. त्यांचं परत आणलं त्यांना. परत धर्मात आणलं. खूप छान कार्य आहे बाबा तुमचं. हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा तालुक्यात मोळगावी मी आपले शबरी मातेचं मंदिर आणि तिथं मूर्ती दिलेली आहे. श्रीराम प्रभू, लक्ष्मण आणि शबरी माता. तुम्ही जेव्हा घरून निघले घरचे म्हणले नाही का तुम्हाला की मी घरी फक्त 15 मिनिटातच माझा मनाचा हे झालं संकल्प. मी कोणाला सांगितलं नाही काही नाही, फक्त माझी बॅग भरली आणि त्यांना सांगितलं की मला ओंकारेश्वरला जायचं. ते म्हणे, तुम्ही कधी येसाल? म्हटलं सांगू शकत नाही. घरी कोण कोण असतात आता? घरी आता 2 मुलं आहेत मला. हा एक मोठा मुलगा ते दुकान आहे त्यांच्याकडं, त्यांचा मुलगा तो दुकान चालवतो. एक लहान मुलगा तो वकील आहे आणि तो राजकारणामध्ये आहे. आम्ही काही बाबा हे जे तुम्ही सांगितलं हा मुद्दा खूप छान आहे. जे धर्म परिवर्तन केलेल्यांना तुम्ही परत आणलं. हो. तुम्ही अशा लोकांना ज्यांनी केलं, ज्यांच्याने चुका झाल्या, अशा लोकांना एक मिनिट, तुम्ही जे हे धर्म परिवर्तन केले त्या लोकांना तुम्ही परत आणलं. तुम्ही अशा लोकांसाठी अजून पुढचा काय संदेश देऊ शकता? पुढचा संदेश हा देऊ शकतो की त्यांच्याकडे जाणं, त्यांचे नेहमी कोणतेही कार्य असो, आपले लग्न कार्य असो, सामाजिक कार्य असो, कोणतेही असो, त्यांना आपलेच मिळवून घेणे, त्यांच्या घरी जाऊन बसणे, त्यांच्या समाजात म्हणजे असं नाही की म्हणजे धर्मात आणलं आणि त्यांना सोडून दिलं, तसं नाही. म्हणजे त्यांच्याशी नेहमी निगडीत राहायचं आहे. कारण त्यांना कुठे न्यूनता त्या होणे की बा आपण इकडून आलो इकडे पस्तावलं म्हणून, अच्छा, पश्चाताप होऊ नये म्हणून. जेणेकरून जे परत आलेले आहेत त्यांच्यासाठी आपण एकदम सद्भावना वागावी आणि त्यांना आपण येऊन मिळून मिसळून राहिलो तर पुढचे दुसरे काही लोक करणार नाहीत. करणार. असं काय होईल? याच वर्षी काय झालं की आता देवीचं जे देवी बसल्या होत्या नवरात्रामध्ये, तर त्या समाजाने मोठं देवी बसवली आणि मोठं जेवण दिलं आपल्या समाजाला. अरे वा. हा, तिथं आम्ही कार्यक्रम घेतले. दैत बुजुर्ग सांडू बर्डे यांच्याकडे. हा, छान बाबा. नर्मदे हर. आम्ही तुमच्या त्या कार्याला अशीच कार्य तुमच्या हातून घडत राहू. नर्मदे हर. इकडे आमच्या मैया खुश झालता का? खुश झाले होते सगळे आता? 2 मिनिटं, 2च मिनिटं दर्शन दे. नर्मदे हर. नारायणांनी 11 वाजता सगळ्या परिक्रमावासियांना दर्शन दिलेलं आहे. नर्मदे हर. ऊन पडलंय, कसं वाटतंय? ऊन पडलंय, कसं वाटतंय? नर्मदे हर. दादा या नर्मदे हर. आपल्या ह्याच्यात किती दिवसांनी? मुली लगेच तुमची बहीण भेटली होती म्हणून. थोडा वेळ थांबा, अजून परत जाईल. हे याच दोघांचा. नर्मदे हर. माणसाचं शरीर कसं आहे, थंडी सहन होत नाही, ऊन सहन होत नाही. पाऊसही नको. नोर या गावामध्ये आम्ही आलेलो आहोत. आता 11 वाजलेले आहेत
तर परिक्रमावासियांसाठी गावकऱ्यांनी चायप्रसादाची सेवा केलेली आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. परिक्रमावासी बसलेले आहेत चायप्रसादी घेण्यासाठी. नर्मदे हर, नर्मदे हर. आता होलीपुरा या गावामध्ये पोहोचलेलो आहोत. तर इथून सतधारा आहेत आणि आश्रमही आहे. जाऊयात. आई साबण आणि निर्मागे घ्यायचं असेल तर. नर्मदे हर. तर इथे आहे आश्रम. आम्ही आलेलो आहोत करुणाधाम आश्रमामध्ये. नर्मदे हर. या ठिकाणी परिक्रमावासींना राहण्यासाठी सोय आहे. नर्मदे हर. बाहेर परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत. नर्मदे हर. परिक्रमावासी बसलेले आहेत भोजन प्रसादी करण्यासाठी. नर्मदे हर, नर्मदे हर. करुणाधाम आश्रमामध्ये भोजन प्रसादी केली. थोडा वेळ थांबलो, कपडे धुतली. त्यानंतर 2-3 मिनटं 10-15 मिनटं विश्रांती केली आणि आता निघालेलो आहोत पुढच्या मार्गाकडे जाण्यासाठी, म्हणजे बुधनीला. तर चला. तर समोरून जी सफेद कलरची रांग दिसत असेल ती परिक्रमावासी चाललेले आहेत. नर्मदे हर. तर या ठिकाणी आहेत नर्मदा मैयाच्या सतधारा. तर पहिली जी सुरू होते ही इथे आहे 1 नंबर, त्यानंतर 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर आणि मग 7 नंबर अशा नर्मदा मैयाच्या सतधारा आहेत. नर्मदे हर. धारांचं दर्शन घेऊन आपण निघणार आहोत आता पगदंडी मार्गाने. तर चला जाऊयात. तो पाठीमागे जो बांबू आहे उभा केलेला, तिथून आपल्याला त्या पगदंडी मार्गाने समोर जायचं आहे, जे गावाच्या शेतातून जाणार आहोत. गावाच्या शेतीच्या कडेकडेने आलो आणि आल्यानंतर आता पुढे जायचं आहे. मध्ये ओढा लागलेला आहे. तर परिक्रमावासी बघा इथून उतरत आहेत खाली. हे खाली असा डोंगर उतरून त्यानंतर लाकडी पूल आहे. ॲट ए टाइम एकच माणूस येऊ शकतो पुढे. त्यानंतर असा रस्ता चढून वरती जायचं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. You just climb to and then go on the other side. परिक्रमावासी चाललेले आहेत आता समोर. Yes. चढ उतरून आम्ही खाली आलेलो आहोत आणि आता पलीकडे जायचं आहे. तर परिक्रमावासी काही गेलेले आहेत. आता वेळ आलेली आहे माझी जाण्याची. तर चला जाते मी आता पलीकडे. अशा पद्धतीचा पूल आहे बघा. आता लाकडी आणि कुचकी लाकड आहेत ही. मागच्या वर्षीचा एक प्रसंग सांगा वाटतो की पाठीमागच्या वर्षी आम्ही आश्रमातून निघलो होतो सकाळी 6 वाजता आणि पुढे आले आम्ही. अमावस्या दिवस होते. दिवस भटकलो, म्हणजे रस्ता जो होता तो आम्ही भटकलो होतो. कदाचित मी तो व्हिडिओ टाकलाय की अमावस्येच्या दिवशी आम्ही रस्ता भटकलो. पण आता काय झालं, मी सकाळी काय केलं, काल कपडे वाळले नव्हती आणि आज बुधनीला जायचंय म्हणून चांगलं शहर आहे, सिटी आहे, आपण चांगलं दिसावं म्हणून मी काल काय केलं की आंघोळ केली, सकाळी तीच कपडे घातली. आता इथं येऊन वाळवली, कपडे वाळवली, केस धुतले, चांगली फ्रेश झाली, चांगलं आता व्यवस्थित दिसत होते. तेवढ्यात ते मान्य होतं का नाही काय माहिती, मैयाला पुढं आलो खाली. आता पूल उतरलो, स्प्रिंकल चालू आहे बघा. इथं काय म्हणतात त्याला, गव्हाच्या शेताला स्प्रिंकलर. इतकं चिखलानी भरवलंय अक्षरशः. कपडे मळाली, सॉक्सही मळाला आणि चपलाची दशा दाखवते तुम्हाला 2 मिनिटं. हे बघा इकडे स्प्रिंकलर चालू आहेत आणि आमचे पाय बघा बघण्यासारखे झालेत. कपडे माखलीत आमची. हे बघा परिक्रमाशी सगळे बिचारे काढत बसलेत. पुढे आल्यानंतर काठी दिसली, डांबरी रस्ता लागला, पाय जड लागत होते चालण्यासाठी. मग काठी घेतली आणि आता बसलो इच्छा सगळा चिखल काढत. आता चालता येणार नाही रस्त्याने. पाठीमागच्या वर्षी आमचे हेच हाल झाले होते. यंदा वाटलं कदाचित आम्ही सेफ जाऊ, पण यंदा तेच झालं. पाठीमागच्या वर्षी तरी पाणी होतं आम्हाला धुण्यासाठी.
चप्पल आता डायरेक्ट काठी चप्पल मधली घाण काढली. त्याच्यानंतर 3-4 किलोमीटर पुढे आलो. पुढे आल्यानंतर आम्हाला पिली करार गाव लागलेलं आहे. तर पिली करार गावात आता आम्ही आलेलो आहोत. 4 वाजलेले आहेत. इथून पुढे बुधनी आहे 7 किलोमीटर. तर आम्हाला 7 किलोमीटर अंतरावरती आता जायचं आहे आणि हायवेचा रस्ता असणार आहे. तर चला जाऊयात. पिली करार या ठिकाणी करुणाधाम आश्रम आहे. तर आम्ही इथे जातोय. थोडा वेळ बसणार आणि परत पुढे निघणार आहोत. नर्मदे आश्रमातून बाहेर पडलो. हायवे लागला. हायवे लागल्यानंतर परत पुढे आल्यानंतर या ठिकाणी चायप्रसादीसाठी थांबवलेलं आहे. तर हायवेच्याच कडेला या ठिकाणी झाड आहे. झाडाच्या खाली बाबाजी आहेत आणि त्यांच्या समोर त्यांचा मुलगा आहे. परिक्रमावास्यांना चायप्रसादीची उत्तम सेवा देतात. सायंकाळचे आता 6 वाजलेले आहेत. 5:30 पावणे 6. अजून 2-2.5 किलोमीटर अंतर जायचं आहे आम्हाला. सायंकाळचे आता 5:45 झालेले आहेत आणि आम्ही आलेलो आहोत बुधनी या ठिकाणी, जे सिहोर जिल्ह्यामध्ये बुधनी हा तालुका आहे. नर्मदा मैयाच्या किनारी हे बुधनी तालुका आहे. तर 5:45 झालेले आहेत. आश्रम आमच्यापासून आहे 1 किलोमीटर अंतरावरती. तर चला जाऊयात. मी आता ब्रिजवरून चाललेलो आहोत आणि माझ्या उजव्या हाताला आहेत नर्मदा मैया. सरळ जायचं आहे आम्हाला. आता आलेलो आहोत आता बुधनीमध्ये. तर नर्मदा मैयाच्या किनारी न जाता इथे डाव्या हातालाच आश्रम आहे. कारण 1 किलोमीटर आतमध्ये जायचं, पुन्हा सकाळी उद्या 1 किलोमीटर यायचं. त्याच्यापेक्षा सगळ्यांनी ठरवलं की आपण इथेच थांबूयात. मग आम्ही जाणार आहोत इकडच्या आश्रमाकडे. तर आम्ही आश्रमात आलो. आश्रमात आल्यानंतर आरती घेतली. आता भोजन प्रसादीची वेळ होणार आहे. तितक्यात मी तुम्हाला पाठीमागच्या एकदा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्यासोबत कोल्हापूरचे 2 जण काका आहेत. तर त्यांनी जी 5 दिवसाची परिक्रमा आहे कशी घेतली, तर आपण त्यांच्या तोंडातून ऐकूया त्यांचा अनुभव. 5 दिवस ते आमच्यासोबत चालले. नर्मदे हर. मी दयानंद शिवपुत्र बिडकर, आजरा तालुका, जिल्हा कोल्हापूर. 5-6 वर्ष झाली नर्मदा परिक्रमा करावा हा विचार नुसता मनात येत होता, पण माहिती काय नव्हती. 15 दिवसापूर्वी गौरीताईंचे व्हिडिओ बघितले. मग मनात वाटत होतं की आपण पण जाऊ शकतोय काय, कारण आमचा व्यापार आहे तो बैठा धंदा आहे, फिरून होणार नाही. गौरीताईंना कॉन्टॅक्ट केला. आम्ही 1-2 दिवस तुमच्याबरोबर येऊ काय. त्याने आवर्जून सांगितले या, मी आहे जंगलात आहे, तुम्ही या इकडं असं म्हणून सांगितले. पण आम्ही रस्ता चुकलो आणि अमरावतीला गेलो. अमरावती येऊन आम्ही उज्जैन करून परत ओंकारेश्वर करून नेमावरला येऊन पोचलो. नेमावरला आम्ही संध्याकाळी आल्यानंतर गौरीताई तिथं आल्या. त्या 1/2 किलोमीटर मागं होत्या. त्याने फोन करून आम्हाला सांगितलं तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही 2-3दा फोन केला. आम्हाला वाटत नव्हतं आमच्याबरोबर त्यांच्याबरोबर आम्हाला घेतील, कारण त्यांनी 2 महिने चाललेत आणि आम्ही नुसतं बसून दुकानातनं डायरेक्ट चालायला बाहेर पडलो. तरीसुद्धा त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला. 2-3दा सांगितलं या तुम्ही निवांत राहा. नेमावरला येऊन आम्हाला घेतले त्यांनी. तिथं आमच्याबरोबर राहिले. आम्ही जरा मागं राहिलो की आम्हाला चौकशी करत होती. आमच्याबरोबर त्यांना परिक्रमेसाठी जे लागणारे कपडे, कमंडलू, व्यासांची काठी, हे साहित्य लागतं हे आम्हाला माहिती नव्हतं. रेग्युलर ड्रेसवर आम्ही आलेलो. नेमावरमध्ये आम्ही कपडे वगैरे त्यांच्याबरोबर जाऊन घेतले. गौरी त्यांनी ते कपडे घेऊन दिले, कमंडलू घेऊन दिला. ती चॉईस त्यांनीच केली. आम्ही 2 लिटरची किटली बघत होतो हातात. त्यांनी त्यांच्या आवडीप्रमाणे 1 लिटरची घेतली. परिक्रमेत खूप सहकार्य केलं. आम्ही मागे राहिलो की विचारत होते. म्हणजे जशी आम्हाला 2 महिने झालं चालायची सवय होती, तशी तुम्हाला नव्हती चालायची सवय. तरी पण हे आमच्या सोबत आम्ही जेवढं 28-30 चालायचो तेवढं चालले. कुठल्याही प्रकारचा काही त्रास, फक्त थोडेफार पाय दुखले, पाय दुखले, कारण मैया सोबत होत्या. नदीच्या काठाने आम्ही आलो. खूप आनंद झाला. आनंदाची यात्रा.
मग तुम्हाला 2 दिवसाचा प्रवास करायचा होता, पण तरी 2 दिवसाचा प्रवास करायचा होता, पण आज आमचा 5वा दिवस आहे आणि 5 दिवस आमचे कसे गेले आम्हाला समजायला नाही. ग्रुप पण खूप छान आहे. गौरी त्यांच्या आई पण पुढं मागं राहतात, कोण मागं राहिले बघून त्यांना घेऊन येतात. ग्रुप पण कोऑपरेट करतो. पंचक्रोशी म्हणजे तुमची पंचक्रोशी थोडक्यात परिक्रमा झाली. थोडक्यात पंचक्रोशी परिक्रमा आमची इच्छा होती पूर्ण 4 महिने करण्याची, पण त्यातला अनुभव नसल्यामुळे आम्ही आता 1-2 दिवस बघायचं म्हणून आलो. पण ह्यापुढे भविष्यात 4 महिन्याची करायची इच्छा आहे. 5 दिवसात तुम्हाला म्हणजे नर्मदा खंडातला अनुभव काय आला? नर्मदा खंडातली लोक कशी, सेवा कशी आहे? नर्मदा खंडातल्या लहान मुलाला जरी विचारला परिक्रमा मार्ग तर तो आवर्जून सांगतोय. बाळं लहान बाहेर येऊन थांबतात नर्मदे हर म्हणाला. एवढे चांगले संस्कार त्यांच्यावर झाले. त्यांचं पुण्यच आहे की ह्या मार्गामध्ये त्यांची घरं आहेत. नाहीतर आम्हाला नर्मदा नदी दर्शनानं पाप जाणार, पण त्यांना सहवासातच राहते. त्यांच्या चराचरात नर्मदा मैया आहेत. आहे प्रश्नच नाही. 5 दिवसात एखादा काय अनुभव? नर्मदा मैया सांगते प्रत्येकाला मी दर्शन देतोय म्हणून. आम्ही नेमावरला पहिल्यांदा आलो त्यावेळेला गौरीताई कुठे आहेत, गौरीताई कुठे आहेत म्हणून आम्ही बघत होतो. गौरीताईंच्या आईच भेटल्या आम्हाला. हा, मग त्या आई भेटल्या खरं आम्हाला काय वाटायला नाही त्या गौरीताईंची आई आहे ते. दुसऱ्या दिवशी आम्हाला कळाले की त्या त्यांच्या आई त्या. तर नर्मदा मैयाचं त्यावेळेला दर्शन झालं. खरोखरच दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीपासून दिवसात नाही एकदा तर नर्मदा मैयाचं दर्शन खरोखरच ती साक्षात्कार देते की मी तुमच्याबरोबर आहे, कुठल्या तुमच्या अडचणीत आहे, मार्ग कुठं चुकला तर येऊन कुणाच्या तर रूपात सांगते, कोणतरच नवीन येऊन तुम्हाला नर्मदे हर म्हणून जाते. 4 महिन्यानंतर जी लोक म्हणतात की मैयानं आम्हाला दर्शन दिलं किंवा दर्शन होते, तर आम्हाला पहिल्या दिवशीच मैयानं दर्शन दिलं. नर्मदे त्याबद्दल आम्ही संतुष्ट आहे. नर्मदे हर. जर आयुष्यात कधी परिक्रमा करायची ठरली तर 4 महिन्याची करणार? करायची इच्छा आहे आवर्जून. नर्मदे हर. नर्मदे हर. आपले बिडकर मामा जे आहेत त्यांचा आपण सुंदर असा एक अभंग ऐकूयात. तर ते उद्या जाणार आहेत, तर आज शेवटचा दिवस आहे त्यांचा. नर्मदे हर. नर्मदे हर. गोंदवलेकर महाराजांचा एक अभंग आहे, आम्हा सर्वांसाठी सांगितलं आहे. आपण घरी कसं राहायचं त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे फक्त मंदिरवासी जन, पण आपण घरी राहतो त्यांच्यासाठीच त्यांनी सूचना केल्या आहेत. आहो मंदिरवासी जन, आहो मंदिरवासी जन, तुम्ही ऐकावे वचन, तुम्ही ऐकावे वचन. आल्या अतिथा अन्न द्यावे, आल्या अतिथा अन्न द्यावे. राम नाम दृढ घ्यावे, राम नाम दृढ घ्यावे. पूजा करावी त्रिकाळ, पूजा करावी त्रिकाळ. अंगी वैराग्याचे बळ, अंगी वैराग्याचे बळ. नका धरू काही आस, नका धरू काही आस. नाम जपा श्वासोच्छ्वास, नाम जपा श्वासोच्छ्वास. पंचपदी भजन करा, पंचपदी भजन करा. राम नाम दृढ धरा, राम नाम दृढ धरा. नम्र व्हावे सर्वाभूता, नम्र व्हावे सर्वाभूता. पर नारी राहो माता, पर नारी राहो माता. भाव ठेवा रामापायी, भाव ठेवा रामापायी. कोणा मागू नका काही, कोणा मागू नका काही. दास म्हणे गुरुपुत्र, दास म्हणे गुरुपुत्र. तोची होईल जीवनमुक्त, तोची होईल जीवनमुक्त. जीवनमुक्ता नाही भेद, जीवनमुक्ता नाही भेद. हाची माझा आशीर्वाद, हाची माझा आशीर्वाद. श्रीराम जय राम, जय जय राम. नर्मदे हर. नर्मदे खूप हर. छान असा अभंग आहे, त्याच्यातून आपल्याला एक संदेशही दिलेला आहे. नर्मदे हर. नर्मदे हर.